सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 190 नंबरच्या सत्संगात प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले तत्व सिद्धांत व आचार प्रणाली, त्याचप्रमाणे अनादीचे व नित्य जे 4 पदार्थ आहे, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर, त्याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर परमेश्वरांनी सांगितलेले जे निर्णय आहे, पूर्वजांनी लावलेले जे निर्णय आहे, त्या अनेक निर्णयांना आपण स्पर्श केला. आपल्याच्या जीवनाचं हित कळावं, आपल्या जीवनात भलं जीवनाचं कशात आहे हे या जीवाला समजावं म्हणून परमेश्वरांनी खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. स्वतः अवतार घेतला, स्वतः श्रीमुखी आपले तत्त्वज्ञान सांगितल्यानंतर धर्म आणि अधर्मातला यातला फरक आपल्यापर्यंत परमेश्वरांनी भक्तांकरवी पोचवला. उद्देश एकच की आपल्या जो आनंद आहे तो आनंद ह्या जीवाला द्यावा. त्या आनंदाला हे जीव पात्र आहे म्हणून तो आनंद उपभोगावा. आपलं दुःख परमेश्वराला न बघवल्याने परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण झाली आणि त्या प्रवृत्तीतून परमेश्वराने सृष्टीची निर्मिती करून या जीवाला तत्त्वज्ञान सांगितलं. परमेश्वराच्या श्रीमुखी स्वतः तत्त्वज्ञान सांगूनही मात्र जीव अनंत जन्म अनंत सृष्टीमध्ये जन्ममृत्यूच्या या फेऱ्यात अडकला. याचं कारण जीवामध्ये असलेलं जे मतित्रय आहे, अनादि अविद्ये जी चिकटलेली आहे, त्या अनादि अविद्येच्या मुळं त्याच्यामध्ये आलेलं अज्ञान आणि त्या अज्ञानामुळं त्यांनी केलेले कर्म, हा ऊर्ध्वगतीचा प्रवास आहे. ज्ञानाशिवाय तो होणं नाही. त्याच्या सातत्य, प्रयत्न आणि समजून घेऊन त्या कृतीवरती जाणं, त्यावेळेस परमेश्वराची प्राप्ती शक्य आहे. स्वतः श्रीमुखी परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगूनही आपण अनेक वेळा ते दवडलं. ते न दवडण्याचं कारण फक्त आपला अप्रयत्न, आणि म्हणून जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही. कोणाच्या तरी निमित्ताने परमेश्वर हे सातत्य ठेवून आपल्याला ज्ञान देण्याचं कार्य करत असतात. अखंड हे कार्य बोधाचं, प्राप्तीचं, जीवनमुक्तीचं हे कार्य परमेश्वराचं अखंड चालू असतं. आपल्यासाठी परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितलं आहे, आपल्यासाठी सृष्टी निर्माण केली, आपल्यासाठी अवतार घेतला आहे. परंतु तो आपल्याला कळणं हे मात्र सोपी गोष्ट नाही. अनेकांना आपण जरी हे तत्त्वज्ञान सांगितलं तरी पटेलच असं नाही, कारण त्यांनी केलेल्या पाठीमागचे कर्म आणि त्या कर्मामुळं त्याला मिळालेलं फळ यावरती ते सर्व अवलंबून असतं. कोणत्या कर्मफळात तो आहे, कोणत्या वातावरणात तो आहे, हे महत्त्वाचं आहे. आता एखाद्या अन्य धर्मियांना आपण किती हे तत्त्वज्ञान सांगितलं तर ह्या तत्त्वज्ञानावरती ते कधीच येऊ शकत नाही. एखादा अपवादात्मक जीव असेल तर तो अत्यंत बुद्धिवादी असेल, त्याला त्याच्या जीवनाचं हित कळणं आणि त्या हितांच्या अनुषंगाने त्यांनी निर्णय घेणं एवढं सोपं नाही. हा दुर्मिळच, म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एखाद्या जैन, एखाद्या बौद्ध किंवा एखाद्या मुस्लिम व्यक्तीला आपण हे तत्त्वज्ञान कितीही सांगितलं की तुझी जीवनमुक्ती कशात आहे आणि तू काय करतो आहे, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. परंतु हिंदू धर्मातील सुद्धा कितीतरी लोक आहे आपल्या आजूबाजूचे, त्यांना आपण हे तत्त्वज्ञान सांगितल्यानंतर सुद्धा हे लगेच पटेल आणि ते अनुकूल होऊन परमेश्वराच्या भक्तीला लागेल असं शक्य नाही. आपणही त्या प्रवासातून गेलेलो आहे. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून आहे आणि ती शक्ती, बोध जो आहे हे आपल्या पूर्वकर्माच्या कृतीवरती अवलंबून असतं. आणि त्यासाठी जी परमेश्वराने आपल्याला कृती सांगितली, ती कृती कोणती, काय, हे आपण बघितलेलं आहे, आज बघणार आहे. कारण अयतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन, अयतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. भजनात ज्या बी गोष्टी होतात त्या होत राहतात आणि भजन हे प्रयत्नपूर्व, सातत्यपूर्ण हेतू कोणता आहे त्यावरती अवलंबून असतं. आपण अनेक सत्संगापासून
आचार मालिका बघितल्यानंतर, विचार बघितल्यानंतर आता विचार मालिकेमध्ये प्रवेश केलेला आहे. विचार आणि विचार मालिकेमध्ये देवता, प्रपंच, त्याचं कार्य, कारण हे सर्व आलेलं आहे आणि त्या अनुषंगिक परमेश्वराचं तत्त्वज्ञान त्याला पूरक असं परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. अनेक प्रसंगानुरूप अनंत लीळा केल्यानंतर भक्तांकरवी हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. देवतावर्ग खूप मोठा असूनसुद्धा परमेश्वराने आपल्याला जेवढं समजण्याचं गरजेचं आहे, जेवढं आपण समजून घेणं गरजेचं आहे, तेवढं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं, जेणेकरून आपण या देवतावर्गापासून तुटून परमेश्वर भक्तीला अत्यंत आपल्या हिताकारणे, आपल्या प्राप्तीच्या अनुषंगाने, आनंद मिळवण्याच्या अनुषंगाने अनन्यभावे शरण जाऊन त्या भक्तीच्या विचारामध्ये, तत्वामध्ये आपण बसू. ज्याप्रमाणे द्रौपदी माता असेल, अर्जुन देव असेल, उद्धव देव असतील, आचार्य असतील, मैंभट असतील, हे सर्व भक्त अनन्यभावी शरण जाऊन परमेश्वराच्या खावणीला, परमेश्वराच्या तत्वाला, सिद्धांताला पूरक ठरले आणि प्रयत्नाने आपले स्वतःचं हित करून घेतलं. त्यांनाही परमेश्वर भेटले, लगेच त्यांना सांगितलं आणि लगेच त्यांनी ऐकलं असं नाही. त्यांच्या मनातसुद्धा प्रश्न होते. अर्जुन देवाच्या मनात असतील, महादैसांच्या मनात असतील, आचार्य असतील, नागदेव, मैंभट असतील, यांच्या मनात अनेक शंका होत्या. तेही जीवच होते. त्यांच्या शंका देवाने फेडल्या आणि त्या बुद्धिवादीवरती त्यांनी तो विचार करून मग परमेश्वर, आपण जीव, देवता, प्रपंच हे पदार्थ त्यांना कळाले. जीवेश्वर भाव उमटल्यानंतर परमेश्वराला अनन्यभावे ते शरण गेले आणि परमेश्वराने सांगितलं तेच त्यांनी केलं. अर्जुन देव कितीतरी प्रश्न विचारत होते देवाला. त्यांच्या मनातले प्रश्न फिटत नव्हते, पण श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवलं. जीवेश्वर भाव उमटला, बोध दिला आणि मी परमेश्वर, तू जीव, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, परमेश्वराने आणून दिलं, त्यावेळेस मात्र अर्जुन देवाने एकही प्रश्न विचारला नाही देवाला. आता फक्त देवाने सांगायचं आणि तो आदेश अर्जुन देवाने ऐकायचा आणि तो पाळायचा, एवढंच त्यांनी केलं आणि म्हणून ते परमेश्वराला प्राप्त होऊ शकले. पूजनीय आचार्यांच्या बाबतीत आपण असा विचार करू शकतो. काही अपवादात्मक गोष्टी झाल्यानंतर मात्र ज्या अनन्यभावी शरण आचार्य देवाला गेले, त्यानंतर देवाने जे सांगितलं तेच त्यांनी केलं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शंका, कुशंका आचार्यांनी घेतली नाही. अत्यंत निष्ठापूर्वक सेवा आणि जे बी सांगितलं तो आदेश आचार्यांनी पाळला. आपल्याला देव कळाला, देव समजला आहे, परमेश्वराचा समर्थवाद कळाला आहे, देवतावर्ग आपण अभ्यासला आहे, जीव समजला आहे, प्रपंच समजला आहे, तरी पण आपल्या मनामध्ये परमेश्वराविषयी असलेली जी अनन्य भावना आहे, जी समर्थवादावरची निष्ठा आहे, ती पात्र कमकुवत आहे. जेवढी पक्की व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. याचं कारण आपण बुद्धीवरती ते समजून घेत नाही, जाणून घेत नाही आणि बुद्धीवरती समजून न घेतल्यामुळं आपला हेतूसुद्धा शुद्ध होत नाही. हे सर्व हेतूवर असतं. मी बोलतोय कोणत्या हेतूनी, मी देतोय कोणत्या हेतूनी, तुम्ही घेताय कोणत्या हेतूनी, तुम्ही देताय कोणत्या हेतूनी, त्या हेतूचा परिणाम पुढच्या सर्व क्रियेवरती ठरत असतो, प्राप्तीवरती ठरत असतो. आपण करतोय, परंतु आपला हेतू कसा आहे त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. म्हणून आपण काय करतो, कशासाठी करतो, कोणत्या उद्देशाने करतो, काय मिळवण्यासाठी करतो, ह्या प्रश्नांचे उत्तर जेव्हा आपल्याला क्लिअर येतील, स्पष्ट येतील, तेव्हा आपलासुद्धा हेतू बदलतो आणि त्या बदललेल्या हेतूच्या मुळं आपल्याला परमेश्वर प्राप्ती करणं सोपं होऊन जातं. मागे आपण विचार मालिकेचे जे सूत्र बघितले, हे सर्व देवतेच्या अनुषंगाने एक माहिती म्हणून आपल्याला दिलेली, परंतु तीही किती महत्त्वाची आहे हे आपण अभ्यासल्यानंतर लक्षात येतं.
कारण देवतेविषयी आपल्या मनातल्या ज्या शंका आहे त्या क्लिअर जोपर्यंत आपण मनातून जाती नाही, होत नाही, तोपर्यंत आपण देवतेपासून तुटू शकत नाही. कारण आपल्या मनातली भीती, शंका, गैरसमज, विकल्प हा साऱ्या देवतेच्याच अनुषंगाने असतो. आणि म्हणून आपण त्या पूर्णपणे स्पष्टपणे समजून घेतल्या पाहिजे. त्या समजून घेतल्यावरच त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये जी साशंकता आहे किंवा भीती आहे ती निघून जाईल आणि त्या जीवाला काही देऊ शकत नाही, त्या कशा नित्यबद्ध आहे हे आपल्याला कळाल्यानंतर त्यांच्याकडून कोणत्या प्रकारच्या अपेक्षा आपण करू शकणार नाही. आणि म्हणून देवता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आपल्या तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वरांनी सांगितलं आहे. अन्यवृत्तीच्या माध्यमातून आणि विचार मालिकेमध्ये बरेचसे सूत्र, 99% सूत्र हे देवतेच्या अनुषंगाने आलेले, विद्यावंताच्या अनुषंगाने आलेले आहे. ते आपण समजून घेतो की देवता किती आहे, कशा आहे, त्याचं सामर्थ्य आणि त्या कशा क्रिया करतात, कसे कार्य करतात. आणि त्यांच्या ठिकाणी दिवाणी जर केलं तर त्याला त्या देवता काय देऊ शकतात किंवा त्या देवताचं जे आहे ते त्या जीवाला काय भेटू शकतं आणि ते कितीपर्यंत असतं, किती उपयोगी पडतं, हे आपण सर्व अभ्यासतो आहे. क्रियाप्रती कारण का फळाप्रती कारण, संत क्रिया आणि असंत क्रिया कोणत्या आहे, कशा आहे, त्याच्यानुसार त्या जीवाला फळ प्राप्त होत राहतं. पुढचं सूत्र आहे, क्रियेतो लेप लागे की निर्लेप क्रिया. क्रियेतो लेप लागतो. आपण आता लेप हा शब्द खूप वेळा ऐकलेला आहे तत्त्वज्ञानामध्ये. लेप लागतो तर ते क्रियेमुळंच लेप लागत असतो. आणि हे सर्व तत्त्वज्ञान परमेश्वर बेलापुराला देवाचं अवस्थान आहे. परमेश्वराला उत्तरापंथ जाण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे डोमेग्रामला माईम भटांच्या प्रश्नांना उत्तर देताना, काही ठिकाणी बेलापूरला महादाईसांच्या प्रश्नांना उत्तर देताना हे सर्व तत्त्वज्ञान परमेश्वर अधिक स्पष्ट करतात, सांगतात. क्रियेते लेप लागे म्हणजे विधिरूप क्रिया. आपण जी विधी करतो ती क्रिया जी आहे त्याच्यामुळं लेप लागत असतात. देवतेच्या ठिकाणी, कर्मराटीच्या ठिकाणी किंवा आपण इथंसुद्धा दैवराटीच्या ठिकाणीसुद्धा जे बी क्रिया करतो त्यामुळे लेप लागत असतात. यथा आंतर्याग, बहिर्याग. पण एक निर्लेप क्रिया आहे का ज्याचा लेप न लागताही ते प्राप्त होत असतं. भावरूप क्रियेतो लेप लागत नाही, म्हणजे प्रेतत्व, चौकडी, अंतिक, विपरीत वेद इत्यादीचे जे लेप आहे ते लागत नाही. तर प्रेतत्व, चौकडी, कलियुग जन्ममात्री चौकडी, अंतिक याचे लेप न लागता चिन्ह लागतात आणि त्या देवता त्या तशा पद्धतीने त्याला भोगवत असतात. पण हे लेप कुठं आणि कशी लागतात, तर हे लेप जे आहे हे फक्त कर्मभूमीमध्येच लागतात. कर्मभूमीच्या बाहेर भोगभूमी जी आहे त्या भोगभूमीमध्ये ती भोगयोनी आहे. मागचं संपतंय पण पुढचं काही लागत नाही, पुढचं लागत नाही, याचा अर्थ लेप लागण्याचा काही प्रश्न येत नाही. कारण तिथं जे जीवाचं शरीरयुक्तत्व असतं ते नसतं. कोणत्या तरी देवतेच्या पिंडस्थान असतात, मळ नसतात आणि म्हणून शरीरयुक्तत्व असेल तरच लेप लागत असतं. मनुष्यत्वयुक्त ते मनुष्य देहीच जीवाला लेप लागत असतात. काही निर्लेप क्रिया आहे त्या भाव क्रियेशी लेप लागत नाही. भावातक केल्यानंतर कर्मभूमीमध्ये सुद्धा एखादी व्यक्ती आहे परंतु त्याला हात नाही, पाय नाही आहे, म्हणजे शरीरयुक्तत्व नाही आहे, त्यालासुद्धा लेप लागत नाही. म्हणजे इथला काहीतरी अवयव नसलेला व्यक्ती आणि भारताच्या बाहेरील एखादा पूर्ण अवयव असलेला व्यक्ती हे सारखेच आहे. किंवा इथला एखादा प्राणी आहे का जी भोगयोनी ती भोगण्यासाठी ते पुढचं लागत नाही, त्याला मागचं संपतं आहे. तसं इथला एखादा प्राणी
आणि भारताच्या बाहेरचा एखादा जीव तो सारखाच आहे, ह्या तत्त्वाने जर आपण बघितलं तर. म्हणून आपण जेव्हा विचार केला पाहिजे की आपण भारतात जन्माला आलो, महाराष्ट्रात जन्माला आलो, पूर्ण शरीरयुक्त तो आहे, परमेश्वरांनी बोध दिला आहे. बोध दिल्यानंतर आपल्याला जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे चारही पदार्थ कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कळालं आहे. आपण परमेश्वर भक्तीला लागलो आहे. अनंत ब्रह्मांडांचा नायक जो परमेश्वर आहे त्याचं नाम आपल्याला माहीत आहे आणि आपण ते स्मरण करतो आहे, त्याची भक्ती करतो आहे. म्हणजे हा अधिकार एवढा आपल्याला प्राप्त झाला आहे आणि त्यातून परमेश्वर प्राप्त होणार आहे. तरी जर आपण अनाधिकार आणि जोडणे असं म्हणत असेल तर सर्वच देवाने आपल्याला देऊने बी काही उपयोग केला. म्हणून आपण विचार केला पाहिजे. जे बोधवंत आहे, जे महानुभाव सांप्रदायिक आहे, ते बुद्धिवादी असतात, ज्ञानवाचक असतात, ज्ञानमोचक सांगितलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण अशा नकारात्मक गोष्टी बोलतो त्या अर्थी आपल्याला धर्म कळाला नाही, तर तो समजला नाही आणि आपण ते जसं आहे तसं घेतलं नाही. आणि म्हणून आपण त्या गोष्टी बोलताना, प्रतिक्रिया देताना पूर्णपणे विचार केला पाहिजे. तेवढं सोपं नाही की परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे आणि तो बोध भेटल्यानंतरही आपण जर या नकारात्मक गोष्टी करत असेल तर मग त्या बोध देण्याला काही अर्थ नाही. जसं एखादा व्यक्ती आहे, तो मनुष्य जन्मात तर आला आहे, परंतु खाटकाच्या जन्मात आला आणि तो दररोजच हिंसा करतो आहे. त्या हिंसेत त्याला पाप लागतं आहे आणि पापा तो नरक होणार आहे. मग ते मनुष्य जन्मात येऊन उपयोग केला काय? कारण मनुष्य जन्म त्यांनी कळत न कळत केलेल्या क्रियेमुळे लेप लागून त्याला भेटला आहे, परंतु का भेटला, कशासाठी भेटला याचं उत्तर त्याला न सापडल्यामुळं तो दररोजच पाप करतो आहे. त्या प्राण्यांमध्ये त्याच्यामध्ये काय फरक राहिला? तो बी भोगायला जाणार आहे नरकात. तसं आपल्याला परमेश्वराने बोध दिला आहे, परमेश्वर कळाला आहे, जीव, देवता, प्रपंच कळाले, आणि तरी आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने विचार करत नसेल, तरी अंधश्रद्धा, तरी विधी कर्मकांड आपण अडकलेलो असेल, तर मग आपल्याला ते देऊन उपयोग काय? देहारंभक त्याची भोगारंभक. जी क्रिया देह निष्पत्तीला कारण होते तीच भोगाला बी कारण होत असते. कारण एखाद्या गोष्टीनं, एखाद्या क्रियेनं एक प्राप्त होतं तर एक अप्राप्त होतं. त्याच क्रियेने अंतिकाचे निष्पन्न पण होत असतात. कारण जन्माला आला, लेप होता म्हणून, जन्माला आला आहे म्हणून त्याला अंतिकाचं दुःख पण भेटणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? जी क्रिया देह निष्पत्तीला प्राप्त झाली त्याच क्रियेने त्याला अंतिक बी प्राप्त होणार आहे. जसं एखादा आमदार असतो, तो खूप चांगले काम करतो, सेवा करतो, परंतु कळत न कळत त्याच्याकडून काही वाईट पण गोष्टी घडतच असतात. राजकारणात टिकायचं असतं, त्याच्यामुळं तो चांगलं काम करत असताना वाईटही काम करतो आहे, म्हणजे ते पद त्याला दोन्हीही प्राप्त करून देत असतं. आणि तत्त्वज्ञानामध्ये, अध्यात्मामध्ये अशी गोष्ट नाही आहे की पुण्य खूप वाढलं आणि मग जे नरक आहे किंवा दुःख जे आहे, पाप जे आहे, ते त्याच्यातून वजा करून राहिलेलं पुण्य भोगावं लागेल असं नसतं. दोन्ही भोगावं लागतं, दोघी त्याला भेटतं, पाप पण पुण्य पण. तसं दैवराटीमध्ये सुद्धा योग्यता लागते, अयोग्यता पण लागत असते. विधीने अविधी घडतो आणि विधीने विधी स्फुरतो. म्हणून हा बुद्धिवादी व्यक्तीचा धर्म आहे. परमेश्वराचा धर्म हा ज्ञान आहे. प्रत्येक गोष्टीचा प्रश्न आणि त्यातून मिळालेले यथार्थपणे प्रमाणबद्ध उत्तर आणि त्यातून केलेली क्रिया ही परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. ज्या क्रियेने लेपाची निष्पत्ती होते त्याच क्रियेने आयुष्यमानाची पण निष्पत्ती होते. आयुष्यमान भेटतं. जन्माला आलो आहे म्हणून आपण इतके जीवन जगणार आहे. ज्या क्रियेने मनुष्य प्राप्त झाला, देहाची निष्पत्ती झाली, त्याच क्रियेने रजस्तम गुणही लेपासोबत निपजतात. जी क्रिया देह पाविजे त्याच क्रियेने लेप पण निष्पत्ती पावतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट एक केली का दुसरी होत असते. परितेत विचित्रता असे म्हणजे कुठं? सर्व भोग सारखे नाहीत, विचित्रता पण आहे म्हटले. फुटक्रियेच्या अनुषंगाने, फुटक्रिया म्हणजे एक विचित्र, लेपिक, निर्लेपिक, संत, असंत फुटक्रिया ती वेगळी.
फुटक्रिया ती कोणती वेगळी, का वेगळी? तर फुटक्रिया ती वेगळी, वस्त्रचं अर्पण केलं फक्त म्हणजे अर्धवट क्रिया केली, त्यामुळं ती थोडीशी वेगळी होते. आणि हे कशामुळं प्राप्त होतं? झाडे लावणे, पाणी घालणे, कुत्रा मांजऱ्यांचा भाकर घालणे, गाई बैलांना चारा घालणे इत्यादी क्रिया भजनाव्यतिरिक्त फुटक्रिया निष्पत्तीला कारण होतात. तर दैवराटीत याचा लेप लागत असतो आणि म्हणून आपण या गोष्टी करत नाही. लेप लागतो कारण पण तो लेप कशाने लागतो हे लक्षात घेतलं पाहिजे. पुण्यरूप क्रियेने केलं तर लेप लागेल, निरहितूक केलं तर लेप लागत नाही, अहेतूक केलं तर लेप लागत नाही. कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितले, तुम्हा चतुर्विध भूतांना तुम्ही अभय दिलं पाहिजे, अभय द्यायला पाहिजे, अभय द्यायला सांगितलं. याचा अर्थ प्राणी पाळा आणि त्यांना खाऊ घाला असा भाग होत नाही. काही अनुषंगिक गोष्टी आल्या तर त्याच्या पाठीमागं भाव तुमचा अहेतुक असेल तर मात्र काही लेप लागत नाही. पुण्यरूपाचं काही लोक करतात, कुत्र्याला खाऊ घाला, पाणी पाजा, मग पुण्य लागेल. ते पुण्यरूप क्रियेने केलेलं लेप लागून मग त्याला ते प्राप्त होत असतं. त्यातलंच हे आहे. झाडे लावणं पुण्य लागेल, पाणी घाला पुण्य लागेल, कुत्रा मांजर त्यांना भाकर घाला पुण्य लागेल, बैलांना चारा घाला पुण्य लागेल. आणि ह्या पुण्यास्तव मग ते लेप लागत असतात. कारण काय की ते काय पूर्ण टाकत नाही. भजन तर करतात परंतु पूर्ण न गेल्यामुळे फुटक्रिया पण निष्पन्न होत असते. अशा अनुषंगाने प्रत्येक गोष्टीच्या ज्या क्रिया आहे त्यातली एक वेगळी क्रिया आहे. फुटक्रिया म्हणजे वेगळी क्रिया. मात्र दैवराटीत तसं नसतं. ती एक मानसिकता आपण झालेली आहे. एखाद्या ठिकाणी क्रिया करायची, साधू संत का सांगतात की ठीक आहे आता त्यांनी तर पंगत दिलेली आहे, तुम्हाला करायचं त्या पंक्तीत काहीतरी पदार्थ आणून वाटा. ते म्हणतात नाही माझीच पूर्ण क्रिया झाली पाहिजे. ज्याची पंगत आहे तोही म्हणतो नाही माझ्या क्रियेत दुसऱ्याने क्रिया केली नाही पाहिजे. हे सारं अज्ञान आणि अन्यथा ज्ञान आहे. तुमचा हेतू कसा आहे, त्याच्या पाठीमागचा तुमचा भाव कसा आहे, त्यातून ते प्राप्त होणार आहे. आणि इथं क्रिया केल्याने तुमची योग्यता प्राप्त होणार आहे. योग्यता इथं निष्पन्न होते. इथं पाप पुण्याचा काही संबंध नाही आहे. परंतु तिकडच्या ज्या नियम आहे कर्मराटीचे तेच आपण इकडं लावायला पाहतो का? तो पूर्णपणे ज्ञान समजून न घेतल्यामुळं तशा गोष्टी होत असतात. बऱ्याच ठिकाणी असे प्रसंग येत राहतात. पापाये फळ दुःख, पुण्याचे फळ सुख. हे तर पाप जर केलं तर दुःख होणार आहे आणि पुण्य केलं तर सुख होणार आहे. पापाय फळ दुःख म्हणजे असंतरूप क्रिया जर केल्या, चुकीच्या क्रिया केल्या तर दुःख उत्पन्न होणारच आहे. आणि पुण्याचं फळ सुख, संतरूप क्रिया जर केल्या तर सुखच प्राप्त होणार आहे. जसं ओकटेकरिता कवनी गोमट्या ते न पवे, गोमटेकरिता कवनी ओकट्या ते न पवे. चांगलं करत असताना वाईट कसं होईल आणि वाईट करत असताना चांगलं तरी कसं होईल. त्याचप्रमाणे दैवराटीमध्ये दृष्ट आणि कर्मराटीमध्ये अदृष्टपर. तर इथं जर दैवराटीत आहे पण दृष्टपर जर केलं तर अदृष्टपर कसं प्राप्त होणार, आणि अदृष्टपर केलं तर दृष्टपर कसं प्राप्त होणार. काही अशा गोष्टी आहे का अदृष्टपर केलं तर दृष्टपर पण प्राप्त होतं. जसं गोड बोला, अदृष्टचं एक तत्त्व पाळलं आहे, आपण पाळतोय तर लोक आपल्याला चांगलं म्हणणारच आहे. दृष्ट अदृष्ट न साधे, स्पष्ट परमेश्वराने सांगितलेलं आहे. म्हणून आपली भक्ती ही अदृष्टपर आहे, परमेश्वराची आहे, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आहे. आणि जर दृष्टपर असेल तर ती परमेश्वराची भक्तीच नाही आहे, ती देवतेची भक्ती. कारण तिथपर्यंत ते पोचतच नाही, पुढं येणार आहे या साऱ्या गोष्टी. तर चुकीची क्रिया केली तर चुकीचं होतं, वाईट चांगली क्रिया केली तर चांगलं होतं. हे कर्मराटीमध्ये आपण ऐकत असतो. दैवराटीमध्ये आपल्या आत्मशुद्धीच्या अनुषंगाने आपण हे तत्त्वज्ञान पाळलं पाहिजे. आपोआपच योग्यता प्राप्त होऊन परमेश्वरापर्यंत पोहोचू आपण. योग्यता ही एका क्षणाक्षणात 1-1 टक्क्यांनी वाढत असते. ती काही एका दिवसात एकाच वेळेस वाढेल असं होत नसतं. आपली विचारधारा हळूहळू बदलत असते, ती वाढत जाऊन प्रगल्भ होत राहते. त्या विचारावरती दृढता निर्माण होण्यासाठी आपण मग क्रियेकडे जातो, आचरणाकडे जातो, त्यागाकडे जातो. मग आपल्यामध्ये बदल होतो आणि मग आपण केवळ अशी साजात्य परमेश्वराच्या समान, परमेश्वर काही होत नाही आपण, पण त्या अनुषंगात त्याच्यात बसलो तर मग आपण परमेश्वर प्राप्तीला योग्य होतो. परमेश्वर सम जीव विषम,
ती समानता आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जर आली तर मग ती चाल तयार होईल आपल्याला. परमेश्वर कसा आहे, त्याचे काय आहे आणि परमेश्वराने आपल्याकडून काय अपेक्षा केलेल्या आहे ह्या जर आपण समजून घेतल्या तर धर्म हा काही विधीचा नाही, कर्मकांडाचा नाही, अंधश्रद्धेचा नाही, आत्मशुद्धीचा, वैचारिक शुद्धतेचा विषय आहे आपल्याला लगेच लक्षात येईल. आणि मग आपण तुम्ही जिथं असाल तिथं ती धार्मिकता करू शकता. आता मग त्याच्यात विधी कशाला आल्या, मग विधीने विधीस्फूर्त कशाने आल्या, तर त्या ज्या गोष्टी आहे लगेच होत नाही. पहिलीला गेलेला विद्यार्थी 10वीचा पेपर कधी देऊ शकत नाही, त्याला हळूहळू बदलायचं आहे. परंतु आपण वर्षानुवर्षे उपदेश घेतला आहे, बदलत काहीच नाही, कारण अभ्यासच करत नाही. म्हणून बदलणं हा धर्म आहे, बदलणं हीच प्राप्ती आहे. आणि आपण आपल्या बदलाचा विचार केला तर मायेच्या तमातून निघाल्यापासून आपल्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. तो बदल आपण करून घेतलेला आहे. आजही निसर्ग जसा बदलत असतो, आजूबाजूचं वातावरण जसं बदलत असतं, परिस्थिती जशी बदलत असते तसे आपण बदलत असतो. पण आंतरिक बदल हा परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तो बदल वैचारिक असला पाहिजे, आचारावरती जाणारा असला पाहिजे, परिपक्व असला पाहिजे. आणि ते कशाने होतं, आता हा बदल कशाने होतो? अन्नदान ते उत्तम. आपण म्हणतो ना, 25 वर्ष झाली, 50 वर्ष झाली आणि उपदेश घेतला आहे, क्रिया करतो आहे, परंतु याच्यात बदल का होत नाही? हे बदलाचं कारण दानात आहे, भजनात आहे आणि परमेश्वराच्या स्वीकारात आहे. ते जर स्वीकारलं तर बदल होतो. करतो आहे आपण, पण स्वीकारात पडलं नाही तर तो बदल होत नाही. अन्नदान ते उत्तम सांगितलं आहे. तर अन्नदानाला का उत्तम सांगितलं? ते मनुष्य प्राप्त होत असतो. अन्नदाना तो मनुष्यत्व प्राप्त होत असतं, मनुष्याचा लेप लागत असतं. आणि भूतभाजना तो ज्ञान आणि प्रेम त्याच्यामुळंच होतं आहे, म्हणून ते अन्नदान उत्तम सांगितलं. अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रतिसाधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमप्रतिसाधन. भजना तो हे सारं होतं आहे, मनुष्य होतं आहे. मनुष्य आला म्हणून तो ज्ञानाचे आणि प्रेमाचे उपाय जोडू शकतो. मनुष्यच नसेल तर तो कसा काय जोडेल? म्हणून अन्नदान उत्तम सांगितलं. याचा अर्थ अन्नदान उत्तम, फक्त अन्नदानच करा, परंतु त्याच्या पाठीमागचा हेतू कसा आहे, भाव कसा आहे, कशासाठी अन्नदान करताय तुम्ही, कसं करताय आणि कोणते अन्नदान केल्याने आपल्याला फायदा होणार आहे, हे अधिक स्पष्ट आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अन्नदान उत्तम एवढंच आपल्याला माहिती आहे, ते अर्धवट ज्ञान घेऊन आपण पळत राहतो आणि म्हणून त्यातून जे भेटायला पाहिजे, जितकं भेटायला पाहिजे तितकं आपल्याला भेटत नाही. अन्नदान ते कोणते? कर्मराटीचे अन्नदान. आपणही कळत न कळत अन्नदान केलं. परमेश्वर भक्ताच्या ठिकाणी, ज्ञानियाच्या ठिकाणी आपलं अन्नदान घडलं, ते बी अहेतुक घडलं, म्हणून आपल्याला परमेश्वराने बोध दिला, म्हणून आपण दैवराटीत आलेलो आहे. अन्नदान ते कर्मराटीच. कर्मराटी आता अन्नदान सगळीकडेच आहे, उत्तम. कर्मराटी आहे, दैवराटी आहे. तर अन्नदान ना तो दैवराटी भेटत असते आणि दैवराटीत आल्यानंतर अन्नदान तर योग्यता भेटत असते. बोध तर आपल्याला भेटला आहे, मग बोध भेटल्यानंतर परत अन्नदान करून भेटणार काय? मग परमेश्वराने ते बोध दिलेला आहे. तर योग्यता कोणती? आचाराची, विचाराची परिपक्वता, दृढता आणि मग अनुसरणावर जाऊन मग प्राप्तीला आपण जाऊ शकतो. त्या अन्नदानात आपल्याला दुसरं काही भेटणार नाही आहे, परंतु त्या अन्नदानाने आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये धर्माच्या अनुषंगाने दृढता निर्माण होईल. परंतु त्याच्या पाठीमागे कोणता हेतू आहे हे महत्त्वाचं. अहेतुक आपण शब्द विसरून गेलेलो आहे. जर ते दृष्टपरच अन्नदान असेल दैवराटीत येऊनसुद्धा, तर मात्र ते त्यांनी योग्यता होणार नाही, उलट त्यांनी मलिनत्व निर्माण होईल, कारण दृष्टपर आहे ते, त्यातून काहीच फलनिष्पत्ती होणार नाही. कलियुगामध्ये तीर्थक्षेत्र, रुद्रदान या ठिकाणी ज्या क्रिया घडतात त्या वेगळ्या करून स्वाभाविक म्हणजे सहजपणे अन्नदान घडले तर मनुष्यदेह प्राप्त होत असतो. सहजपणे तीर्थक्षेत्र, रुद्रदानमध्ये जे अन्य लोक असतात, आपणही सहजपणे कळत न कळत कुठंतरी आपली क्रिया घडलेली आहे, म्हणून आपण बोध. आजही इकडं येण्याचं जे प्रमाण आहे ते ह्याच क्रियेतो. पण एखाद्या व्यक्तीला, आता मी ती प्रयोग केलेली, एखादी व्यक्ती आली, त्याला खूप तत्त्वज्ञान सांगितलं पण त्याला काही बोध होत नाही, मग
त्याची भावना आहे त्याला कुठंतरी आपल्या मार्गांमध्ये एखाद्या साधू संतांकडे जाऊन क्रिया करायला लावायची आणि मग ती क्रियामध्ये त्याचा जर भाव उमटलाच तर मग त्याला बोध होतो. एकाने एक प्राप्त होतं, तर पहिलेच गेलं, पाच झालं तर दुसरीच जाणार आहे. तसं कर्मराटीमध्ये ह्या तीर्थक्षेत्र दानाच्या ठिकाणी कळत न कळत स्वाभाविकपणे सहजपणे अहेतुक जर क्रिया घडली त्या जीवाची, तर मग तो बोध दातृत्वाला तयार होतो आणि त्याला बोध परमेश्वर देत असतात. आता अन्नदान बऱ्याच ठिकाणी करतो आपण, काही कार्यक्रम असतात, कर्मराटीचे लोक करतात, दैवराटीचे. मग त्यातून काय भेटणार आहे? तर प्रतिदिनी कुटुंबासाठी स्वयंपाक होतच असतो, पण एखाद्या वेळेस अचानक कोणीतरी न सांगता पाहुणा आला आणि त्याला जेव घातले, ते बी स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे त्याला जेव जर घातलं तर मग लेप निष्पत्त होत असतात. ते स्वाभाविक अन्नदान झालं. किंवा भरपूर पीक आले, उत्तम पदार्थ, पुत्ररत्न झाले म्हणून काही कार्यक्रम करतात, जसे बड्डे असेल, जन्माला आलं म्हणून पेढे वाटतात, किंवा काही ठिकाणी आमच्या व्यवसायात भरभराटी आली, शेतीमध्ये भरभराटी आली आणि मग पूर्वीचे लोक अन्नदान करायचे गावाला. तर ह्या समारंभामध्ये अचानक कोणीतरी आलं की ज्याला बोलवलेलं नव्हतं, आमंत्रण दिलेलं नव्हतं, तर आमंत्रित नसलेला जर जेव घातला त्याला, तर उत्तम दान त्याचा निष्पन्न होत असतो, त्याचा लेप. आमंत्रित जणांना जर भोजन घातले तर लेपाची निष्पत्ती मात्र होत नाही. जसं लग्न आहे, आपण आमंत्रित करतो, लोक येतात, जेवतात, निघून जातात, त्याचा काही लेप लागत नाही. पण ती बी एक मानसिकता आहे की लेप लागतं, लेप नाही. त्यात मात्र न सांगता एखादी व्यक्ती आली, जेवून गेली, तर मग मात्र लेप लागतो. आणि हे तिन्ही युगी लाभतात. हे जे आहे लेप, हे तिन्ही युगात लागतात, फक्त पहिल्या युगात नाही लागत. त्रेतायुगात, द्वापारयुगात आणि कलियुगात उत्तम अन्नदानाच्या क्रिया लाभत असतात. या तिन्ही युगामध्ये अन्नछत्रे पुण्यहेतूने काही लोक जेवण घालतात, तर ते बी उत्तम दान तिथं घडू शकतं. कारण कळत न कळत आपल्याला माहीत नसतं आपण कोणाला देतोय, खाणारा माहीत नसतं हे कोणी दिलेलं आहे. परंतु जर ते बी कीर्तिरूप असेल, नाव गाव व्हावं, राजस प्रवृत्ती नसेल, तामस प्रवृत्ती नसेल, तर मात्र काय उपयोग नाही. पुण्यताव जर केलं तर मग त्याच्यामध्ये कधीतरी कळत न कळत अहेतुक भाव निर्माण होऊन ते भेटत असतं. आता ज्या पात्राच्या ठाई भजन घडे, ते जे पात्र आहे कोणत्या देवतेचं आहे त्याच्यानुसार त्याला लेप लागत असतो. कारण प्रत्येक जीवाची एक देवता असते. ज्या देवतेच्या मनुष्याच्या ठाई पुण्य हेतूने भजन घडले, त्या देवतेचं जे मनुष्य देहाचं लेप आहे ना, निष्पन्न होत असतो त्याच देवतेचं. जितक्या मनुष्याच्या ठाई भजन घडले तितके वेगवेगळे लेप निष्पन्न होतात असतात. कारण कितीतरी लोकांना खाऊ घालणारे लोक असतात. तेच दैवराटीमध्ये ज्ञान आणि प्रेम जे परमेश्वराचे साधनं आहे दोन, ते सुद्धा भजनानेच घडत असतं. भूतभजन, पूरभजन, तेही ह्याच क्रियेत अडतं असतं, ते बी उत्तम असतं. अहेतुक भूतभजन आणि अहेतुक मायापूर भजन. आणि ह्या अनुषंगाने अन्नदानाला उत्तम म्हटलेलं आहे. कारण कर्मराटीत असं पुण्यरूप केल्याने लेप लागतात मनुष्याचे. परत अहेतुक त्याच्याकडून घडलं तर दैवराटीत तो येतो म्हणून उत्तम. आणि दैवराटीत त्याची योग्यता वाढून ज्ञान आणि प्रेम होतं म्हणून ते उत्तम. मग आता आपण तर कितीतरी क्रिया करतो, मग आपल्याला ज्ञान आणि प्रेम का बरं होत नाही, का होईल का नाही? त्याच्या पाठीमागचे हेतू कोणते, कोणता उद्देश आहे ते पुढच्या सूत्रांमध्ये येणार आहे. कैलास वैकुंठवर तास्पर्शी एकाती. एकदा महादाईचा पुराण ऐकून येतात आणि मग देवाला विचारतात की जे चौघे जे आहे ब्रह्माचे पुत्र, सनक, सनकादिक, जय, विजय, हे दोघे विष्णूचे द्वारपाळ, विश्वासू, दारवंटा, सनगातिक, ते येणार जाणार आडकाठी घालायचे. नको नको,
नको जाऊ असे म्हणायचे. मग ते त्यातून त्यांना मग काय झालं, आडकाठी घातल्यामुळं त्यांना शापातो वैकुंठाला जावं लागलं, वैकुंठात पडले म्हणले ते. त्या अनुषंगाने महादायचा विचारते असं असं पुराणात आहे, ते काय देव म्हणतात बाई ते येथून सांगिजेल. कैलास वैकुंठ 5 वर्षी एक वाती म्हणले, ते मोक्ष समान आहे म्हणले, पण तापस्पर्श आहे तिथं, काय दुःखसुद्धा आहे. सगळे सुखे ती ये दुःखांती की बाई, तिथले सर्व सुख जे आहे, तिथले सर्व जे फळ आहे ते दुःखांतिकच आहे. कारण सुख हे दुःख मिश्रित आहे. त्या अनुषंगाने तिथं काय जास्त काळ म्हणून मोक्ष, मात्र परजन्ममृत्यूचा फेरा आहे, दुःख आहेच, आणि म्हणून ते सुख काय कामाचं नाही. जय विजयना शाप दिला म्हणे, त्या शापात ते गेले. आणि ते बी उच्च देवतेच्या वरामुळे, उच्च देवतेच्या वरामुळे तिथं ते गेले. परंतु परत तिथं त्यांना शाप पण भेटला, म्हणजे दोन्ही पण. त्याचप्रमाणे तापस्पर्श कोणत्या अनुषंगाने, तर त्या वरील देवतेच्या खालील देवतेवरती सामर्थ्य आहे, कार्य करतात, म्हणून तिथं धाडी पण येतात. भस्मासूर झालं, रावण झालं, जसं देवतेच्या वरती त्यांनी सैन्य घेऊन अटॅक केला, त्यामुळे तिथल्या फळीयांना असेल ते दुःख तापस्पर्श असतं. या अनुषंगाने हे सूत्र आलेलं आहे. पुराणी शिराब्दीपर्यंत देखते, आगम अष्टभैरवपर्यंत देखते. पुराण हे कुठपर्यंत पाहतात, पुराणांची ताकद, त्याची लेवल कुठपर्यंत आहे, ते फक्त शिराब्दी देवतेपर्यंत. शिराब्दीच्या देवता आहे पण परमेश्वर नाही. अन्य वृत्तीमध्ये आपण बघितलेलं आहे. ते सुद्धा महादाईसाच विचारतात की पुराणामध्ये कोण कोण कुठपर्यंत जाणतंय, त्या देवता ज्या आहेत त्या कुठपर्यंत त्यांची लेवल आहे. मग देवाने सांगितलं पुराणे जे बी पुराण आहे ते शिराब्दीपर्यंतच देखतील, पाहतात म्हटले. पुराण 18 पुराण, प्रत्येक देवतेचे वेगळे पुराण आहे. विष्णू पुराण, रेणुका पुराण, शिवपुराण, गणपती पुराण, या सारे वेगळे देवतेचे पुराण आहे. आणि ते फक्त शिराब्दी देवतेपर्यंतच पाहतात, शेषयापर्यंतच त्यांना जाणीव आहे, पाहू शकतात. आगामी अष्टभैरवापर्यंत पाहतात म्हटले. मायेपर्यंत, वेद हे मायेपर्यंत जाणतात. 4 वेद आहे आपल्या धर्मामध्ये, त्यांना फक्त मायेपर्यंत ज्ञान. ते बी देवाने सांगितले कोणतं एक वेद मायेला जाणतो, बाकी तर 3 वेद नाही म्हणे. ज्योतिष ही इंद्रादिकांपर्यंत. म्हणून आपण दैवराटीचे आहोत. आपण चैतन्यापर परमेश्वराची भक्ती करत असताना, अनन्य भावे आपण शरण गेलेलो असताना, जर त्या तत्त्वज्ञानावरती आपण असेल तर या साऱ्या देवी देवतेचे जे बी आहे त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. म्हणून मान व सांप्रदायिक लोकांनी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र या गोष्टी काही पाळण्याची गरज नाही. म्हणून ते अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे आपल्यासाठी, तो विकल्प आहे आपल्यासाठी. का तर त्यांचा परिणाम आपल्यावर होतच नाही, कारण आपण वरच्या स्थानावर गेलो आहात. शिपायाला क्लर्क काम सांगू शकतो, पण शिपाई क्लर्कला नाही काम सांगू शकत. शिपाई याचा परिणाम क्लर्कवर होत नाही, क्लर्कचा परिणाम शिपायावर होत असतो. पण त्या क्लर्कवर परत हेड क्लर्क परत प्रिन्सिपॉल परत डायरेक्टर, ही श्रेणी वरची. आपण तर चैतन्यापर परमेश्वराचे आहे. आणि या साऱ्या देवता ज्या आहे कुठपर्यंत पाहतात, वेद असतील, आगम असतील, पुराण असेल, हे सारं देवी देवतेचं आहे. त्या देवदेवतेच्या अनुषंगाने ज्योतिष असेल, वास्तुशास्त्र असेल, हे देवदेवतेचे कार्य आहे, ते देवदेवतेचे कर्मकांड आहे, देवदेवतेच्या विधी आहे. ज्योतिष वगैरे ते इंद्रादिकांपर्यंत जाणतात म्हटले. त्याच्यामुळे आपल्यावरती याचा परिणाम होत नाही, म्हणून आपण पाहायची गरज नाही. आपल्याला अडीअडचणी येतात आपल्या पूर्वकर्माने, ते बी कवड न्यायाने. त्यामुळे आपल्यासाठी सर्वात मोठं अस्त्र शस्त्र काय, नामस्मरण.
काही अडचणी येऊ द्या, तुम्हाला कुठं कोणाला उपाय विचारायची गरजच नाही. त्या अनुषंगाने त्या उद्देशाने परमेश्वराला प्रार्थना करा, स्मरण करा, चिंतन करा, तुमच्या अडचणी दूर होतील आणि भोग हे भोगानेच संपतात. त्याच्याविषयी तक्रार करण्याचं काही कारण नाही. कारण आपल्याला 50% ते माफ होऊन आलेलं आहे आणि आलेलं आहे ते बी कवडण्याने आलेलं 1% आलेलं आहे. त्याच्यामुळं त्याला घाबरण्याचं आणि त्याच्याविषयी टेन्शन घेण्याचंही काही कारण नाही. परंतु अज्ञान असल्यामुळं आपण मग जात असतो इकडं तिकडं. मग इकडं तिकडं जाण्यापेक्षा स्थानावर जातो, मग खिटी घालतो, नारळ बांधतो, विडे वाहतो. हे सर्व दृष्टपरच आहे. आता पुढं येणार आहे अज्ञानाशी मायासंबंध. दृष्टपर असल्यामुळं परमेश्वराची ती भक्ती होत नाही, परमेश्वरापर्यंत आपण ते पोचत पण नाही. आणि मग दृष्टपर आपल्याला जर करायचं आहे तर मग दैवराटीत येऊन उपयोग काय केला, हा पहिला मुद्दा. परत दृष्टपर भक्ती ही परमेश्वराची भक्ती नाही. कर्मवश जर आपल्याला पायला भेटलं आहे, सर्व भेटतं आहे, सुख दुःख आपल्या ज्या अडीअडचणी हे सर्व कर्मांनी आपल्याला भेटलेल्या आहे, पुढच्या पाठीमागच्या कर्मांनी. आणि जर त्या भेटलेल्या आहे तर त्या भोगावच लागतील. आणि त्या भोगावत लागतील तर मग कशासाठी हे करतोय आपण. बरं, कर्मवश भेटणार तर आहे आणि त्याच्यासाठीच परत आपली भक्ती असेल तर ती भक्ती काही उपयोगाची नाही. कारण कर्मवश भेटणार त्याच्यासाठीच भक्ती, म्हणजे जे भेटणार त्याच्यासाठीच भक्ती आपण करतोय, मग भेटणार काय त्या भक्तीतून. म्हणून हा विचार केला पाहिजे आणि अभ्यासातून हे समजून घेतलं पाहिजे. समजून जर घेतलं तर ते कळेल. बाई गीता श्रीकृष्णोक्ती ये रावगी व्यासोक्ती. एक वेळ महादायसांनी देवाला विचारलं की पुराण अशी बोलती, म्हणजे पुराणात असं आहे की भागवत आणि भगवद्गीता श्रीकृष्णनी ब्रह्म या प्रतिनिरूपिले म्हटले, हे साच की, हे खरं आहे का. देव म्हणतात, बाई तैसे नव्हे, हे तुम्हा येथूनही सांगितले. म्हणून आपल्याकडे बघा किती स्पष्ट आहे. तिथं काय काय हे बी महादायसा आपल्याला सांगते, म्हणजे किती अज्ञान आहे तिथं आणि इथं किती ज्ञान आहे. कारण देवाने त्याच्यावर प्रकाश टाकला. ते म्हणते, बाई तसं नाही आहे, इथून आम्ही सांगतो तुम्हाला. गीता श्रीकृष्णोक्ती रावगी व्यासोक्ती. श्रीमद भगवद्गीता हीच फक्त श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेली, बाकी तर सारं व्यासांनी लिहिलेलं आहे. म्हटले 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद हे सारं व्यासांनी लिहिलेलं आहे. ती अवघी ये रावगी व्यासोक्ती, म्हणजे फक्त गीताच श्रीकृष्णोक्ती. ते बी काय, कशासाठी आहे, का बरं असं म्हटलेलं आहे. जे जे श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र आहे, त्या चरित्र जे आहे ते भागवतात लिहिले गेलेले, पण ते व्यासांनी लिहिले. द्वापारामध्ये अर्जुनाप्रती जे श्रीकृष्ण महाराजांनी गीता सांगितली, श्लोक निरूपिले, ते कथा संगतीनं सांगितलेले, समजून सांगण्याच्या दृष्टीनं सांगितलेले. ते काय मग पहिला अध्याय, पहिला श्लोक असं नाही. नंतर मग व्यासांनी ती बांधणी केली. जशी आपली पूर्वजांनी 24 पक्षकारांनी टीकेंची या स्थळांची बांधणी केली, तशा पद्धतीनं देवाने तर ते निरूपण केलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी प्रसंगानुरूप अनंतलीळेच्या माध्यमातून. नंतर त्याची मांडणी केली. जसं केशवदासांनी सूत्रपाठ काढलं, त्याची व्यवस्थित मांडणी केली. लीळाचरित्र नंतर लिहिलं, त्याची व्यवस्थित मांडणी केली. देवाने असं थोडी सांगितलं की नंबरप्रमाणे. ते व्यासांनी गीतासुद्धा तशा पद्धतीची मांडणी केलेली आहे. आता श्रीकृष्णोक्ती का म्हणायचं श्रीमद्गीतेला, कारण गीतेमध्ये जे 700 श्लोक आहे एकूण, त्याच्यामध्ये 575 श्लोक हे श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीमुखीचे, म्हणजे सर्व श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले. आणि श्रीकृष्ण महाराजांनी च्या मुखीचे असल्यामुळं त्याला आपण श्रीकृष्णोक्ती म्हटलं पाहिजे. म्हणजे गीता पूर्ण श्रीकृष्ण महाराजांनी सांगितली, श्रीकृष्ण महाराजांचीच आहे. आणि बाकीचे जे त्याची बांधणी केली त्यांनी व्यासांनी मग त्याला अन्वय लावला, नंबर लावले, कोणता श्लोक कोणत्या पाठीमाग घ्यायला पाहिजे, कोणता अध्याय, नंतर दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, अशी बांधणी जी मांडणी आहे ती व्यासांनी केलेली. अध्याय रूपाने श्लोकाची मांडणी जी केली,
निरूपण व्यास आपली शक्ती उक्ती घातली नाही म्हटली. एकही निरूपणात भगवद्गीतेमध्ये व्यासांचं एक वैशिष्ट्य आहे की स्वतःची एकही उक्ती घातली नाही किंवा काय वाटतं किंवा एखादा श्लोकच घुसावला असं काहीच झालेलं नाही आहे. तरीही त्याच्यामध्ये का बदल झाला? तर श्लोक एकच आहे गीतेचे. 700 श्लोक सेम टू सेम प्रत्येक गीतेमध्ये दिसतील. आणि भगवद्गीतेवरती सर्वात जास्त स्पष्टीकरणात्मक टीका लिहिल्या गेल्या. म्हणजे टीका म्हणजे काय? टीका नव्हे. कर्मराटीमध्ये किंवा समाजामध्ये टीका म्हणजे काय? निगेटिव्ह शब्द येतो. टीका म्हणजे भाषांतर, टीका म्हणजे स्पष्टीकरण. तर ते जे स्पष्टीकरण एक कोणत्या जीवानी केलं आणि त्याला तो काय म्हणून पाहत होता श्रीकृष्ण महाराज, त्या पद्धतीनं हे वेगवेगळ्या पद्धतीने गीता लिहिल्या गेल्या. द्वैतवादाने लिहिल्या तर द्वैतवादी, अद्वैतवादी लिहिले तर अद्वैतवादी, निरीश्वरवादाने लिहिले तर निरीश्वरवादी, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये परत धृतराष्ट्राला संजय सांगत होता, संजयाला दिव्यदृष्टी दिलेली होती. आणि मग ते सुद्धा धृतराष्ट्राला संजय काय सांगत होता की आता अर्जुन बोलला, आता हा बोलला, आता तो बोलला, धृतराष्ट्र बोलला. त्या अनुषंगाने बाकीचे श्लोक आलेले. बाकी श्रीकृष्ण महाराजांनी सर्व गीता सांगितली म्हणून श्रीकृष्णोक्ती म्हटले. आणि तो विशेष आहे श्रीमद भगवद्गीतेचा. पुराणादी ग्रंथात काही निमित्त मात्र करून इतरांचे काही बोलणे आलेले आहे आणि ते सर्व आपली उक्तीविलासी आलेले आहे. पुराणामध्ये सर्व सारे पुराण, 18 पुराण, वेद, शास्त्रे सारे ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले. देवतेचे जरी पुराण असेल तर ते काही देवतेने सांगितले आणि मग ते ऋषीमुनी लिहिले असं नाही. त्या ऋषीमुनींना जो अनुभव आला किंवा त्या देवतेचा जो बी विग्रह ब्रह्मांडास्तातून क्रीडला आणि त्यांनी मग ते तिथं सांगितलं आणि ते मग ऋषीमुनींनी लिहून ठेवलं. जसं लोणार तीर्थ असेल, पैठण असेल, तिथं ते विग्रह क्रीडले आणि त्यांनी ते तीर्थक्षेत्राचं महत्त्व सांगितलं आणि म्हणून ते ऋषीमुनींनी लिहून ठेवलं. बाकी मुखीचं तिथं काहीच नाही. 18 पुराण, वेद, शास्त्र त्याच्यामध्ये स्वतःच्या उक्ती या ऋषीमुनींनी घातलेल्या आहे आणि म्हणून पुराणातले वांगी पुराणातच शोभा देतात असं म्हटलं जातं. कारण त्याला ना शेंडी ना बूड, कोणतं कुठं काय कसं सांगताच येत नाही. पुराणावरती बोलणारे साधूंचे जर तुम्ही प्रवचन ऐकले तर तुम्ही 10 मिनटं ऐकू शकत नाही, अर्धा तास ऐकू शकत नाही. कारण त्याची कशीच लिंक लागत नाही. कुठे कोणत्या देवतेचं तो घेत चालत राहतो, त्याला काय सांगायचे त्यालाही समजत नाही आणि ऐकणाऱ्याला लक्षात येत नाही. परंतु एवढं अज्ञान आहे लोकांचं का हजारो लोकांनी ते ऐकत असतात. आपल्यासारखा 4 गोष्टी समजणारा माणूस आहे तो अर्धा तास 15 मिनटंसुद्धा ते ऐकू शकत नाही. कारण आपल्याला सर्व माहीत असल्यानंतर आपल्याला वाटतं हे काय थोतांड लावलं यांनी, असं कुठं असतं का? कारण देवाने याच्यावरती स्पष्टीकरण केलेलं आहे. बाई श्रीकृष्ण अवतार तो गर्भीचा. आता श्रीकृष्ण महाराजांवरती श्रीचक्र स्वामींनी बरेच सूत्र सांगितलेले, 18-19 सूत्र सांगितलेले. त्या अनुषंगाने जर श्रीकृष्ण महाराज आपण समजून घेतले किंवा श्रीचक्र निरूपित श्रीकृष्ण चरित्र पण आहे ते जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. महादाईसांनीच विचारलेलं आहे, श्रीकृष्ण चरित्रामध्ये हे आलेलं आहे. तर श्रीकृष्ण अवतार तो कैसा? मग देवाने सांगितलं श्रीकृष्ण अवतार तो गर्भीचा. वसुदेव देवकीच्या ठिकाणी मथुरेला श्रीकृष्ण महाराजांनी अवतार स्वीकार केला आणि गोकुळात यशोदा नंदाच्या ठिकाणी त्यांनी वाढव केली, त्यांची म्हणजे सांभाळलं. यो मनुष्य अवतार, मनुष्यासारखा तो अवतारच नाही आहे श्रीकृष्ण महाराज. ते देवता अवतारासारखे अवतार आहे. महादाईसांना देव सांगतात तो केवळ गर्भीचा अवतार आहे म्हटले. कारण एखाद्या जीवाला दवडलं आणि नंतर श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला असं नाही आहे. तो दवडण्याचा अवतार नाही, तो गर्भीचा अवतार आहे, केवळ गर्भीचा अवतार. आणि तो अवतारसुद्धा मनुष्य अवतारासारखा नाही म्हटले, देवतेसारखा आहे. म्हणून बऱ्याच लोकांमध्ये संभ्रमावस्था पण आहे.
की परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांना विष्णूचे अवतार मानण्याचं कारणच ते आहे. कारण ते विष्णूसारखंच त्यांनी बी आकार थोडासा स्वीकारला. तिघातील जे विष्णू आहे, ब्रह्मा विष्णू महेशामधले विष्णू, त्यांच्यासारखी त्यांनी वर्ण, आयुधे, आकार असा थोडासा पेहराव एक समान सादृश्य दिसल्यामुळं संजयसुद्धा त्यांना श्री विष्णूचाच अवतार मानत होते आणि म्हणून तीच रूढ परंपरा पुढं चालत आली. परंतु आपलं भाग्य आपण का समजत नाही तर स्वामी श्री चक्रधराने त्याच्यावरती प्रकाश टाकला. रामाला श्रीकृष्ण महाराजांचा अवतार का समजत नाही की स्वामी श्री चक्रधराने त्याच्यावर प्रकाश टाकला आहे. आणि मग श्रीकृष्ण कोण आहे, कसे आहे, तेच परमेश्वर कसे आहे, ह्या देवता कशा आहे, कोणत्या देवता आहे, हे स्पष्टीकरण आल्यामुळं आपल्या मनामध्ये काही संभ्रमावस्था आणि कन्फ्युजन येण्याचं काही कारण नाही. श्रीकृष्ण महाराजांनी 1000 वर्षाचं राज्य केलं. म्हणजे बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती सहस्र वर्ष राज्य केले. कारण द्वापारयुगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य असतंच. सहस्र वर्ष राज्य केले, त्याच्यातही वरून 125 वर्ष राज्य केले त्यांनी, थोडंसं वेगळे पण सहस्र वर्षच का म्हटलं गेलं तर तिथं 1000 वर्षाचं आयुष्य, म्हणून 1000 वर्षाचं आयुष्य म्हटलं गेलं. द्वापारयुगामध्ये संपूर्ण 1000 वर्षाचं आयुष्याचा स्वीकार परमेश्वराने केला आणि राज्यवेश स्वीकारून पूर्ण 1000 वर्ष त्यांनी तिथं राज्य केलं. देवी साम दाम दंड भेद सर्व योग्य नीतीने जे बी राजाला करण्यासारखं आहे करावं लागतं ते परमेश्वराने केलं. माया ईश्वरीचे प्रथमकरण, पुढचं सूत्र आहे माया ईश्वरीचे प्रथमकरण. म्हणजे माया ही देवता सर्व देवतेच्या पलीकडची, परमेश्वराच्या अगदी जवळची शक्तिरूप परमेश्वराने या मायेचाच स्वीकार करून त्रंशमध्ये ही माया येते, त्रंश परमेश्वरामध्ये. आणि म्हणून ही परमेश्वराची पिये देवता आहे. पिये म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती लगेच तिला कळते आणि ती कार्य करत राहते. हे डोमेग्रामाला पूजनीय माईम भटांनी देवाला विचारलेलं आहे आणि ते महावाक्य सांगत असताना परमेश्वराने निर्वचन सांगताना माया ईश्वरीचे प्रथमकरण, अनंत ब्रह्मांड एकीची माया हे प्रमाण देऊन पूजनीय माईम भटांची शंका दूर केलेली आहे. माया ईश्वरीचे प्रथमकरण म्हणजे अव्यक्त माया, ईश्वरीचे म्हणजे परमेश्वराचे. प्रथम म्हणजे परमेश्वराचे कार्य करणारी, व्यापार करणारी पहिली देवता. कारण परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण झाली की माझ्याजवळचा आनंद कोणाला तरी द्यावा, आणि ती प्रवृत्ती लगेच मायेला कळाल्यानंतर लगेच मायेने सृष्टीची रचना करून आपल्या तमात पडलेले अनंत जीव हे त्यांना चेतवलं आणि बाहेर काढलं. म्हणून पहिलं कार्य कोणी केलं? मायेने. प्रथमकरण सुरुवात तिथून. आणि ती व्यापार करणारी मुख्य शक्ती पण आहे. परत परमेश्वराची जी सार रचना प्रवृत्ती जी आहे ती फक्त मायाच जाणते आणि त्यानुसार कार्य करते म्हटले. परमेश्वराची अवतरण्याची जी प्रवृत्ती ती सुद्धा मायाच जाणते, त्यानुसार पुरस्त होऊन कार्य करते. मायापूर येते, ती करते, लगेच तयार होते. या अर्थी ती मुख्य करण आहे. म्हणजे या अर्थी ती पहिल्यांदी आहे, पहिलीच आहे. त्यांच्या मार्फतच परमेश्वराने सारं उपद्याप केला आणि सुरुवात केली, म्हणून ती प्रथम करण. सकळ ब्रह्मांड एकीची माया, सर्व अनंत ब्रह्मांडाला एकच माया व्यापलेली आहे. आपण आता हे देवता पदार्थाचे जे सत्संग आहे त्याच्यामध्ये हे सर्व आपण घेतलेलं आहे. अनंत ब्रह्मांडाला एकच माया व्यापलेली आहे आणि म्हणून ती बरोबर त्या ब्रह्मांडातले त्याचे जीव आणते. महासारा काळी परत साऱ्या ब्रह्मांडातले जीव जरी एकत्र केले, परत काढताना पूर्वी परमेश्वराला जर परत प्रवृत्ती निर्माण झाली सृष्टी रचनेची, तर परत तेच जीव त्याच ब्रह्मांडात हे मायाचं सामर्थ्याचं कार्य आहे. थोडी चूक होत नाही. इकडूनचा ब्रह्मांडातला तिकडं जीव गेला आणि तिकडचा इकडं, किंवा त्याच कर्मफळात परत दुसरा कर्मफळात गेला, असं कधीच होत नाही. कुत्र्याच्या कर्मफळात असताना महासार झाला, परत संसरण झाल्यानंतर परत तो जीव त्याच परत कर्मफळात जाऊन आणि कार्य पुढं चालू होऊन जातं. महासारा काळी होतं काय त्या जीवामध्ये? फक्त प्रमाद कीड नासावले जाते, बाकी संस्कार तसेच राहतात. म्हणून आपण पुन्हा 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 घरंगळत येत राहतो. पण ही सुद्धा देवकृपा आहे की प्रमाद कीड नासते. जर प्रमाद कीड नासली नसती तर आपण कधीच उद्धरून गेलो नसतो.
त्यासाठी मात्र आपल्याला ऊर्ध्वगतीचा प्रवास करावा लागणार आहे, सातत्य आणि प्रयत्न ठेवावा लागणार आहे. सकळ ब्रह्मांडात माया प्रत्येक ब्रह्मांड पर्वते विभागलेली तर असतेच, तर ब्रह्मांडास्थाला व्यापूनसुद्धा ती माया असते. अज्ञानाशी माया संबंध हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अज्ञानाशी माया संबंध. सारक पंडित व्यावृत्ती भटा महादायसा माईम भटा बोधानुवाद. महादायसांनी देवाला विचारलं की जी गदोनायक अशी काय. गदोनायक राजाचा एक खजिनदार होता, त्याच्याकडे अपार द्रव्य होतं. परमेश्वराला त्यांनी विनंती केली आणि परमेश्वराचा अपार द्रव्याने पूजा केली आणि शांततेने समोर बसला आणि अत्यंत समाधानाने देवाला म्हणतो की माझ्याकडे अजून कितीतरी द्रव्य आहे म्हटले. ते अपार द्रव्य त्यांनी मी जर तुमची पूजा द्रव्य केली तर मग मला देव होईल का. देव म्हणतात तुमच्याकडंच आहे का. हे राये मंडळी की जे राजे आहे त्यांच्याकडं काय कमी द्रव्य आहे का आणि त्यांची अशी बुद्धी नाही आहे का परमेश्वर व्हावं म्हणून, मग त्यांना देव होईल का म्हटले. ते द्रव्य संपत्तीनं परमेश्वर प्राप्त होत नाही म्हटले. हे स्पष्ट सांगितलेलं आहे गदोनायकाला परमेश्वराने, आणि तरी आपण त्यातूनच परमेश्वर प्राप्तीचा प्रवास करत असेल तर आपल्यामध्ये किती अज्ञान आहे. आणि अशा अज्ञानी जीवाला मायेचा संबंध असतो म्हटले. अज्ञानाशी माया संबंध म्हणजे ज्ञानाशी ईश्वर संबंध, आणि अज्ञानजनाशी ईश्वराच्या ठाई हेतूक भजन घातले तर त्याची गोडी माया घेते. जसं आपण स्नान केलं अज्ञानाने केलं, काहीच कळत नाही आपल्याला, काही समजत नाही, वेळ आठवत नाही, तर माया मुख्य असते, ती माया स्वीकारते. किंवा आपण अन्नदान केलं काही हेतूने केलं अज्ञानाने केलं, ती माया स्वीकारते, परमेश्वरापर्यंत जातच नाही. परमेश्वरापर्यंत कधी जाईल अहेतुक झालं तर, अदृष्टपर झालं तर, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने झालं तर. आणि त्याचं फळसुद्धा मग ती मायाच देते, कारण मायापर्यंत पोचलं मायाने स्वीकार, त्याचं फळही मायाच. म्हणजे आपण दैवराटीत असून देवतेची भक्ती करतो. माया ही एक देवता आहे आणि ईश्वराच्या ठाई निरतूक जर भजन घातले तर त्या क्रियेची सुद्धा गोडी मायाच घेते, परंतु स्वीकारत मात्र माया नाही. स्वीकार तो परमेश्वराला आहे, ईश्वराला आहे. का भजनी पर्यावसान होत आहे मायेपशी परी ईश्वराचे निस्वीकारे गोमटे. पर्याय फक्त मायापूर असल्यामुळं माया स्वीकारते, मायाच्या अनुषंगाने परमेश्वर स्वीकारतोय. मग याचा अर्थ काय, तुमचा हेतू काय ते स्वीकारतात. हेतू असेल तर परमेश्वर, हेतू असेल तर माया. म्हणजे तुमच्या क्रियेच्या पाठीमागे कोणता हेतू आहे त्या हेतूचा परमेश्वर स्वीकार करतात. तुमच्या क्रियेचा, तुमच्या त्या पदार्थाचा स्वीकार नाही करत. आपल्या पदार्थाचा परमेश्वर स्वीकार नाही करत, ते हेतूचा स्वीकार करून मग आपल्याला योग्यता प्राप्त होत असते. सकळही लाभे म्हणजे काय. सकळही लाभे म्हणजे सकळांना ते भेटत असतं. कारण भक्त असेल, ज्ञानी असेल, प्रेमी असेल, वेदवंत असेल, बोधवंत असेल, यांनाही मायेचा संबंध आहे. कारण का मायेच्याच माध्यमातून सर्व क्रिया घडत असतात. परंतु तुमचा हेतू कसा आहे. भजना पूजना सेवादास्याला पात्र तुम्ही कसे आहात त्यानुसार मग मायेचा संबंध की परमेश्वराचा संबंध, मायेचा स्वीकार की परमेश्वराचा स्वीकार हे ठरतं. ईश्वरी हे भजनातही घडत असते. म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी जरी आपण घेतलं तर ते मायापुराच्या माध्यमातूनच, परंतु हेतू हे परमेश्वराच्या स्वीकारात पडत असतं. भजनादी हे हेतूनी घडत असतं. म्हणून आपला हेतू अदृष्टपर पाहिजे, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने पाहिजे. आणि हे अदृष्टपर हेतू नसल्यामुळं आपल्यामध्ये बदल होत नाही. का तर परमेश्वरापर्यंत पोचलंच नाही. आपल्या साऱ्या क्रिया हे व्हावं ते व्हावं, असं भेटावं तसं व्हावं तसं भेटावं म्हणजे दृष्टपर. म्हणून देवतेच्या ठिकाणी, मायेच्या ठिकाणी, आणि म्हणून आपल्यामध्ये बदलच होत नाही. 50 वर्ष उपदेश घेतला, दरवर्षी 10-10, 20-20 ठिकाणी पंक्ती करतोय आणि बदल मात्र काहीच नाही. त्याच्यात नैतिकतेत बदल झाला नाही, विचारात बदल झाला नाही, तो ज्ञानात बदल झाला नाही, थोडाही आचारावर गेला नाही, प्रगतीवर गेला नाही, वरचा विचार करत नाही, ऊर्ध्वगतीचा भक्ती करत नाही. याचा अर्थ काय, तर त्यांनी दृष्टपर भक्ती केली, दृष्टपरच क्रिया केली, ते मायापर्यंतच पोचलं. म्हणून त्याच्यामध्ये तेच राहिलं, बदल काहीच नाही राहिला, उलट त्याच्यात मळीनं तो येणार. आणि अशा दृष्टपर क्रिया ज्या साधूंच्या ठिकाणी घातल्या
त्या साधूंमध्ये सुद्धा मळीनत्व येणार, कारण त्याच्या माध्यमातून कोण स्वीकारते? माया स्वीकारते. म्हणून अहेतुक क्रियेने देणाऱ्यालाही फायदा, घेणाऱ्यालाही फायदा, कारण त्याला जे द्यायचं परमेश्वराला त्यांनी यांच्या निमित्ताने दिलं देवाने, म्हणजे गोमटं, निमित्त क्रियेला गोमटं. म्हणून घेणाराही आणि देणाराही मळीनत्व निर्माण होण्याचं कारण हेतुक क्रिया, अनैतिक द्रव्य. हेतुक क्रिया ही अनैतिक क्रियाच असते, कारण ती परमेश्वरापर्यंत पोचतच नाही. दैवराटीमध्ये ज्या बी क्रिया घडतात त्या हेतुक जर असेल तर त्यातून मात्र परमेश्वर प्राप्ती तर खूप दूर आहे. बदलसुद्धा होत नाही. विचाराचा बदल जो व्हायला पाहिजे, आंतरिक बाह्य बदल जो व्हायला पाहिजे, विचारामध्ये शुद्धता यायला पाहिजे, विचारामध्ये प्रगल्भता यायला पाहिजे, तो भाव निर्माण व्हायला पाहिजे, तो सुद्धा निर्माण होत नाही. तेव्हा परमेश्वर प्राप्ती तर खूप लांब लांब राहिली. म्हणून आपण दैवराटीत असून सुद्धा कर्मराटीचंच म्हणजे देवतेचीच भक्ती करतोय. आणि ती देवतेची भक्ती जर करत असेल तर परमेश्वराने या सृष्टीच्या निर्मितीनंतर आपल्याला आणल्यानंतर बोध देऊन काय उपयोग नाही. ती परमेश्वराची खंती आपण उदासीनता निर्माण करत असतो, आणि म्हणून परमेश्वराच्या या प्राप्तीपर्यंत जाणं एवढं सोपं नाही आहे. आणि आपली भक्ती कशाची हे समजून घेऊन जर ती केली, त्या हेतूने जर आपण क्रिया केली तरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती नक्की होईल. यावरती काही प्रतिक्रिया असेल, शंका असेल तर नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.